काय आहे ना, ओके. 3 वर्षापर्यंत मुलांना काही सांगितलं तरी भीती वाटत नसते. तुम्ही हां, ऑब्झर्व्ह करून बघा. हां. त्यानंतर मुलांना मतं येतात, कारण हे करू नको, ते करू नको असं आपण सांगतो. हां, त्यामुळे त्यांना भीती बसते. त्याआधी भीती नसते मुलांना, काहीही करत असतात. हां. आपटलं तरी काही फरक पडत करेक्ट. नाही किंवा म्हणजे समजतही नाही हां. असं. आई-वडिलांवर विश्वास असतो मुलांचा. हां, बरोबर. आई-बाबा जे सांगतील ते करायचं. मग आई-बाबांनी हे करू नको सांगितलं, की तो ब्लॉक मनामध्ये बसला. तर मुळात आहे ते आपण बिघडवतो असं करेक्ट, थोडंसं आहे. करेक्ट. 7 वर्षापर्यंत आपण जर ह्याचं प्रोग्रामिंग करू शकलो म्हणजे हा हां. आर्टिस्टिक माइंड बाहेर काढला. जर तो वापरला तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं ध्येय सुद्धा त्या काळात कळून जाऊ शकतं. इतकं ओके. सगळं आहे. नॅचरली देवाने दिलेलं आहे. त्यानंतर मात्र काय होतं, आजूबाजूची लोकं बोलतात, तर आई-वडील सांगत असतात, हां, शाळेमध्ये काही ना काही बोललं जातं. मग काय करायचं? हे करायचं की ते करायचं? ह्यामध्ये हां. त्यांना जे पटतं त्याच्यावर ते फिक्स होतात. मग ते ओके. विश्वास त्यांच्या मनात निर्माण होतात आणि ते विश्वास निर्माण झाल्यामुळे त्यांची थोडीशी राइट ब्रेनची हे कमी होऊन जाते हां. पॉवर आणि मग लॉजिकल माइंडच चालू होतो. मग ओके. लॉजिकलीच मला अभ्यास केला पाहिजे, मला मार्क्स मिळवले पाहिजे, तरच मला ॲडमिशन मिळणार, तरच मी इंजिनिअर, डॉक्टर होणार किंवा हां. व्हॉटएव्हर कोणाला करेक्ट. जे काही करायचंय त्याप्रमाणे. सो जर जे नॅचरल टॅलेंट आहे त्याला जर आपण स्कोप दिला, हं. तर गोष्टी वेगळ्या लेव्हलला जाऊ शकतात. हां. कारण धिस वर्ल्ड इज लिमिटलेस.